तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जुन्या ब्लाऊजवरून वहीत माप कशी लिहून घ्यायची ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर बघा मी इथं एक ब्लाऊज घेतला आहे, जुना ब्लाऊज आहे हा, आणि वही घेतली आहे आपल्याला माप टिपून ठेवण्यासाठी, लिहून घेण्यासाठी। तर तुम्ही जर कस्टमरचे ब्लाऊज वगैरे घेत असाल तर आपण माहीतच आहे की आपली एक सेपरेट वही असती, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये मापे लिहून ठेवतो। आणि जरी तुम्ही स्वतःचेही शिवत असाल तरी पण एक साईडला माप लिहून ठेवायची आहे। असं नाही की आपण स्वतःचेच ब्लाऊज शिवतो, घरामध्ये आपल्या आईचे झाले, बहिणीचे झाले, कुणाचेही आपण ब्लाऊज शिवतो, तर आपण त्याच्यासाठी एक साईडला माप जे असतं ते लिहूनच ठेवायचं असतं, म्हणजे आपण कधी पण त्याच्यावर पेपर कटिंग ही आरामशीर माप बघून करू शकतो। तर मग बघा, आता इथं बघा मी सर्वात आधी मापे आपल्याला कोणती घ्यायची ते पाहू, आणि पेपर कटिंग करताना आपल्याला कुठंच अडचण येऊ नये म्हणून आपण संपूर्ण मी ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं, पार योकपट्टी कशी घ्यायची सर्व सांगणार आहे। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघा आता इथं मी सर्वात आधी शोल्डर माप टाकू आपण। तर अशा प्रकारे तुम्ही एक वहीमध्ये माप लिहून घ्यायचं आहे। तर मी इथं शोल्डरचं माप टाकलं, त्याच्यानंतर इथं आपली उंची येणार आहे, उंची लिहून घ्यायची आहे। त्याच्यानंतर छाती लिहायची आहे, कमर लिहून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर बाही, दंडघेर आणि मागचा गळा, पुढील गळा, आणि योगपट्टीचं पण आपण इथं माप लिहून घेऊ, योगपट्टी। तर बघा आता इथं सर्वात आधी जुना ब्लाऊज असेल तर बघा असा हुक लावून पॅक करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे। तर मी इथं व्यवस्थित असा हुक लावून घेतला आहे ब्लाऊज। तर आता इथं मी हा बॅक साईडचा भाग आहे हा, तर आपण आता याला इथे व्यवस्थित असा धरून आता इथं आपण याची सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे। तर बघा मी आता इथं शोल्डर पासून तर खाली हे जे कंबर आहे ह्या कमरेपर्यंत टेप धरायचा आहे, इथपर्यंत। शोल्डरचा जो मध्य भाग आहे या मध्यापासून तर खाली इथं खाली कमरेपर्यंत व्यवस्थित टेप धरून घ्यायचा आहे, म्हणजे आपली उंची व्यवस्थित निघते। थोडंसं ओढून धरायचं आहे, खूप नाही ओढायचं। तर बघा इथं आपली उंची 13.5 इंच भरते आहे, तर आपण इथं उंचीच्या पुढे 13.5 इंच लिहून घ्यायचं आहे। आणि पुढे आपल्याला पेपर कटिंग करायला अडचण येऊ नये त्याच्यामुळं काय करायचं आहे, 13.5 मध्ये 1 इंच इथं आधीच प्लस करून घ्यायचं आहे, 1 इंच, म्हणजे आपली मूळ उंची होऊन जाईल 14.5 इंच। तर अशा प्रकारे तर आपण इथं आपली 14.5 इंच उंची लिहून ठेवली आहे, म्हणजे आपण डायरेक्ट पेपर कटिंग करू शकतो। आता बघा इथं आपण जे 1 नंबरला माप टाकलं ते आहे शोल्डर। तर शोल्डर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे, व्यवस्थित आपण टेप धरून घेतलेला आहे। तर इथं ब्लाऊज आपण असं व्यवस्थित हुक लावून घेतलेला आहे, आणि आता इथं व्यवस्थित शोल्डरचं पण माप टाकून घेणार आहोत आपण। बघा तर ही बाहीचा इथं जोड दिलेला आहे, तो बाहीचा जोड आणि ह्या बाहीचा जोड बरोबर इथे असा धरून घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित इथं तुम्ही बघू शकता तर इथं भरत आहे हे 10 इंच। आता हे 10 इंच भरत आहे, पण मग याच्या निम्म किती होणार तर 5.5 इंच। तर मग आपण इथं 5.5 याला शोल्डर घेणार आहोत, तर ते पण तुम्ही इथं लिहून घ्यायचं आहे। तर आपलं इथं भरलं 10 इंच, तर आपण इथं शोल्डर किती घेणार
ते सॉरी 10 इंच भरलं तर निम्म 5 इंच होणार। तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस पेपर कटिंग करशाल त्यावेळेस 5.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे। म्हणजे 5.5 इंचाचं म्हणजे जे शिलाई मार्जिन जाणार आहे आपलं, जिथं आपण बाही जोडतो त्या ठिकाणी, तर मग इथं त्याच्यामुळं 5.5चं शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला। असं लिहून ठेवायचं आहे म्हणजे पेपर कटिंग करताना एकदम सोपं जातं। तर बघा आता आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे। तर मी पुन्हा इथं ब्लाऊज असा ठेवून घेतला। जे आपलं हुक आहे, हे जे हुक आहे, इथं आपली छाती कशी मोजायची ते पाहू आपण। बघा आपण जे हुक लावलं इथून टेप धरायचा आहे आणि जिथं पण आपला हा मोंढा जॉईंट आहे इथं इथपर्यंत तिथपर्यंत टेप धरून घ्यायचा आहे। तर बघितलं तर इथं बरोबर आपली जी छाती आहे ही 9 इंचाची भरती आहे। म्हणजे ही छाती 36 साईजचा ब्लाऊजचं माप आहे हे। तर आपण इथं 36 साईज लिहून घेऊ आणि एक कंसामध्ये 9ची कटोरी लिहून घेऊ। आता बघा इथे आपल्याला पेपर कटिंगवर कटोरी कितीची टाकावी लागेल ते पण मी तुम्हाला इथं सांगते। ही कटोरी इथं मोजून घ्यायची आहे। तर ही कटोरी इथं 6ची भरली आहे। तर आपण ज्यावेळेस पेपर कटिंग करू त्यावेळेस आपण कटोरी 6चीच टाकायची आहे। तर इथं पुढे लिहून घ्यायचं आहे 6ची कटोरी, अशा पद्धतीनं। आता आपण मोजून घेऊ कमर। तर बघा मी एकदम तुम्हाला सावकाश आणि सविस्तर सांगत आहे जेणेकरून तुम्हाला पेपर कटिंग करताना प्रॉब्लेम येऊ नये। जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मी भरपूर कटिंगचे व्हिडिओ टाकले आहे आणि इथून पुढे टाकणारही आहे। तर बघा आता आपण इथं जी पट्टी आहे, हुक पट्टी आय पट्टी आपली, तिथं टेप धरून बरोबर असा थोडा थोडा धरायचा आहे म्हणजे आपलं कमरेचं माप हे व्यवस्थित निघणार आहे। तर बघा आता इथं आपलं कंबर बसलं आहे 32 इंच। तर आपण इथं कमर 32 इंच लिहून घेऊ। तर बघा आता इथं 32 इंच लिहिलं, पण आपण ज्या वेळेस पेपरवर कटिंग करू त्यावेळेस हा 32चा चौथा भाग आपल्याला टाकावा लागेल। तर 32चा चौथा भाग किती होतो तर 8 इंच होतो। 32चा चौथा भाग हा 8 इंच होतो। तर आपल्याला त्याच्या जे आपलं इथं आपण बघितलं कमरेचा चौथा भाग 8 इंच येतो। तर आपलं जे टक्स असतो त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच हे एक्स्ट्रा घ्यावं लागतं। म्हणजे आपला इथं कमर पेपरवर टाकताना आपल्याला 9 इंचच टाकावा लागेल। तर इथं तेही तुम्ही लिहून घ्यायचं आहे पुढे, जेणेकरून तुम्हाला पेपर कटिंग करताना अडचण येणार नाही। आणि इथं छातीमध्येही तुम्ही आपली घडी कितीची राहणार आहे ते लिहून घ्यायचं आहे। तर बघा आपली 9ची छाती भरली, 36ची छाती, तर 36चा चौथा भाग हा 9 इंच येतो। आणि मग इथं पुढं 9 + 2 करायचं आहे, शिलाई मार्जिन मध्ये 2 इंच घ्यायचं आहे। तर बघा इथं आपली घडी ही 11 इंचाची येणार आहे आणि कमरेमध्येही 8 इंचामध्ये +1 इंच आपलं हे पाठीमागचे टक्स राहणार आहेत। तर आपण ते टक्स इथं लिहून घेणार आहोत 1 इंच, म्हणजे आपलं झालं 9 इंच। तर आपण कमरेमध्ये पण घडीमध्ये 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 9 + 2 म्हणजे बरोबर झाले आपलं 11 इंच। तर आपली बरोबर दोन्ही पण घड्या, कमरेची घडी आणि छातीची घडी ही 11-11 इंचाची भरली आहे। आता आपण बघू बाही उंची किती आहे ते पाहू आपण आता। तर इथं बरोबर आपण बाही हे शोल्डर पासून आपल्या जिथं शोल्डरला बाही जोडलेली आहे तिथून आपण या बाहीची उंची मोजायची आहे। तर बघा अशी उंची इथपर्यंत बघून घ्यायची आहे। तर आपली इथं बाहीची उंची ही 4.5 इंच भरते आहे। तर आपण इथं 4.5 इंच लिहून घेऊ। आता जर तुम्ही इथं 4.5 इंच लिहून घेतली, आपली ही मूळ बाही झाली, तर याच्यामध्ये
जर तुम्ही कोणता ब्लाऊज शिवता त्याच्यावर आहे. जर तुम्ही साधा ब्लाऊज शिवत असाल असा, तर याला अस्तर नाही आहे, हा साधा ब्लाऊज आहे. अस्तरचा शिवत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन करायचं आहे, म्हणजे 4.5 इंचामध्ये प्लस 1 इंच म्हणजे 5.5 इंच. आणि जर तुम्ही साधा ब्लाऊज शिवत असाल, शिवायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यामध्ये 4.5 इंचामध्ये प्लस 2 मिळवायचे आहेत. तर म्हणजे आपली होईल 4.5, 5.5 आणि 6.5 इंचाची आपली बाही तयार होऊन जाईल. आता इथं बघू आपण दंडघेर. आता ही बाही आपण उलटी करून घेऊ. तर इथं आपली बाहीची तुम्ही बघा, आपला दंडघेर इथं बसतो आहे 7 इंच. जिथपर्यंत इथं फिटिंग केलेली आहे इथपर्यंत आपल्याला दंडघेर मोजायचा आहे. आणि ही पुढं तुम्ही बघू शकता, ही जी आहे फिटिंगची सोडलेली साईट आहे. म्हणजे आपली इथं घडी ही दंडघेर 7 इंचाचा भरतो आहे. तर त्याच्यामध्ये ही पुढे शिलाई मार्जिन तुम्ही कटिंग करताना घ्यायची आहे. तर इथं आपला दंडघेर 7 इंच मी लिहिते आहे. आता इथं आपण मोजायचा आहे मागचा गळा. तर बघा, मागचा गळा मोजण्याच्याही 2 पद्धती आहेत. तर मी माझ्या इकडे ब्लाऊज शिवते, तर इकडं मी पाठीमागचा गळा हा फक्त पट्टी मोजते मी ही पाठीमागची. तर बघा, मी इथं ही पट्टी मोजते अशा प्रकारे. पण जर ब्लाऊजची उंची वाढली तर हे गळ्याची पण उंची वाढते. त्याच्यामुळे ह्या साईडनीच गळा मोजून घ्यायचा आहे. खाली उंची कितीही वाढो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आता बघा, इथं ह्या शोल्डरपासून बरोबर इथं टेप धरायचा आहे आणि ह्या शोल्डरपासून जो इथं ब्लाऊजचा हा मध्य आहे, ह्या मध्यापर्यंत टेप असा तिरका धरायचा आहे. तर आपला इथं गळ्याचा गळा निघणार आहे पाठीमागचा. तर हा गळा भरतो आहे 10.5 इंच. तर आपण इथं वरती 10.5 इंच लिहून घेऊ, म्हणजे मागील गळा झाला 10.5 इंच. बरोबर. आता आपण पुढचा गळा पण त्याच पद्धतीनं मोजून घेणार आहोत. तर जिथं आपण हे जॉईंट दिलेला आहे शोल्डरला, तिथूनच आपण टेप धरायचा आहे. तर इथं हा जॉईंट आहे. तर बघा, इथून असा टेप बरोबर धरून इथं जर असं जिथपर्यंत आपला हुक लावलेला आहे तिथपर्यंत असं व्यवस्थित टेप तिरका करून हळूहळू. तर बघा, इथं आपला गळा हा 7 इंच भरला आहे. तर पुढचा गळा आपण हा 7 इंच लिहून घेऊ. आता बघा, योकपट्टीचं माप कसं टाकायचं आहे. तर असं व्यवस्थित असं धरून घ्यायचं आहे ब्लाऊज. आणि शोल्डरचा जो मध्यभाग आहे, तर ह्या मध्यापासून जे आपली इथं शोल्डरवर कुठपर्यंत येत आहे ते बघायचं आहे. तर तुम्ही इथं व्हिडिओत बघू शकता, 11 इंचावर आपलं इथं योकपट्टीचं माप बसत आहे. तर आपण इथं 11 इंच लिहून घेऊ. पण आपल्याला योकपट्टीमध्ये ब्लाऊजवरून जर मोजलं, तर तुम्ही कोणता पण ब्लाऊज असू द्या, त्या ब्लाऊजचं जर तुम्ही इथून योकपट्टी मोजली तर त्याच्यामध्ये अर्धा इंच हे शिलाई मार्जिन मिळवायचं आहे योकपट्टीमध्ये. म्हणजे आपली ही योकपट्टीचं माप इथे बसेल 11.5 इंच. तर आपण योकपट्टीचं इथं 11 इंचामध्ये अर्धा इंच प्लस करणार आहोत, म्हणजे 11.5 इंच. अशा प्रकारे जर तुमच्या ब्लाऊजमध्ये 10 इंच आलं तर तुम्ही 10.5 इंच घ्या, 9 इंच आलं तर 9.5 इंच घ्या. अशा प्रकारे तुम्ही योकपट्टीमध्ये अर्धा इंच मिळवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कोणाला जर कटोरीचा टक्सही मोजायचा असेल, म्हणजे आपण ज्यावेळेस पेपर कटिंग करू त्यावेळेस आपल्याला हा कटोरीचा आपण टक्सही मोजून तिथपर्यंत माप टाकू शकतो.
तर बघा इथं अशा प्रकारे हा टक्स धरायचा आहे आणि अशा पद्धतीनं हा टक्स तुम्ही इथं धरून मोजला तर इथं बघू शकता. तर हा टक्स इथं बरोबर 10.5 इंचावर बसतो आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर लिहून घेतल्या. आता इथं बघितलं आपण इथं नाव देऊ कटोरी टक्स. तर हा भरला 10.5 इंचावर 10.5 इंचावर. तर तुम्ही योकपट्टीचं आणि जे आपलं कटोरीचा टक्स आहे यांच्यामधलं अंतर बघितलं तर हे 1 इंचाचं आलं आणि ते 1 इंचाचंच असतं ज्यावेळेस आपण कटोरीचा हा जो संपूर्ण टक्स असतो आपला योकपट्टीच्या वरती आपण जो टाकतो. आपण ज्यावेळेस ही योकपट्टी आखतो आणि योकपट्टीच्या वरती जो आपण इथं टक्स घेतो हा 1 इंचाचाच असतो आणि आपलं इथलं माप बरोबर निघलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित माप लिहून घेतलं तर पेपर कटिंग एकदम सोपी जाणार आहे. तर मी तुम्हाला अशा पद्धतीनं जे माप घेतलं त्याच्यावरूनच पेपर कटिंग ही कशी करायची त्याचा पण व्हिडिओ दाखवेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला तो तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला मात्र नक्की सांगा. खूप छान वाटतं जर कमेंटमध्ये कोणी सांगितलं. चुकलं तरीही सांगा, नाही आवडला तरीही सांगा आणि आवडला तरीही सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.